नालासोपारा येथील आचोळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात भाजप आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले आहेत। 2019 मध्ये शिवसेना उबाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हॉस्पिटलचे भूमिपूजन झाले होते। मात्र भूमिपूजनानंतर इथे कोणतेच काम न झाल्याने भाजपचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी हॉस्पिटलचा मुद्दा धरून लावला। त्यामुळे नगरविकास विभागाने तब्बल 250 कोटींच्या निधीला मंजुरी दिली। तसेच प्रथम टप्प्यात 25 कोटी रुपयांचा निधी नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडील निर्धारित केलेल्या निधीतून जिल्हाधिकारी पालघर यांना शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यास मंजुरीही दिली आहे। त्यामुळे क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते आज पुन्हा एकदा भूमिपूजन होणार होते। मात्र यावेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोन पक्षात झुंपल्याने या घटनेला वेगळे वळण आले। काय सांगाल, आज श्रेयवादाची लढाई आहे आणि गोंधळ घालण्यात आलेला आहे। काय सांगाल, एक हॉस्पिटलचं चांगलं हे काम होत असताना नेमकं श्रेय कोणाचं आहे? श्रेय कोणाचं आहे? मात घालणाऱ्यांचं असं म्हणायचंय का? हो, हॉस्पिटल किती बेडचं आहे, हॉस्पिटलचं प्लॅनिंग काय, ते पैसे कसे मिळवले हे उभा महाराष्ट्र जाणतो। काल आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पहिला 25 कोटीचा हप्ता देताना ह्याला कलेक्टर साहेबांकडे मग तिकडून तो महानगरपालिकेत देणार। 250 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या नगर विकास खात्यातून महानगरपालिकेकडे पैसे नाही आणि ते देत असताना सांगितलं का, क्षितिज ही तुला बर्थडे गिफ्ट आहे उद्याच्या, आणि क्षितिजच्याच हस्ते उद्याला नारळ फोडून टाका। लक्षात आलं? त्यामुळे खरं तर हा कार्यक्रम आम्हाला पण आरामात मोठा 4 पाहुणे आणून करायचा होता, परंतु ज्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं का क्षितिजच्या हस्तेच नारळ फोडून त्याला भूमिपूजन करून टाका, ते पत्र देखील दिलं, ते क्षितिजच्या हातात दिलं। म्हणजे मी तर तिकडे नव्हता, पण त्याच्यामुळे श्रेय कोणाचं आहे काय आहे याच्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्वाचं का बहुचर्चित अशा या आचोळ्यामध्ये हे हॉस्पिटल होणं। आणि खरं तर क्षितिजनी आपले जे आमदार आहेत त्यांनी हे स्पॉट निवडताना पण असा निवडला का, हिला लागून वसई मतदारसंघ आहे, याला लागून बोईसर मतदारसंघ आणि हा चोपारा मतदारसंघ, तर तिन्ही मतदारसंघाच्या मध्यवर्ती भाग मुद्दामून क्षितिजने निवडला। आज 250 कोटी ते बेड, 400 बेड, ती जर बरोबर माहिती नव्हती, म्हणजे 250 पेक्षा जास्त खर्च होणार आहे, तो देखील पुढे आपल्या इकडे मिळतील। सर, सगळं तुमचं हे जे सरकार आहे ते तुमच्याच पाठिंब्यावर आहे असं असताना सुद्धा त्यांचे कार्यकर्ते आज गोंधळ घालतायत, कुठेतरी वाटतं की नाही? काय वाटतं आपल्याला? काही औषध नसतात, गवशे असतात, आनंद मिळतो त्यांना, बरं आहे ना, त्यांचं बिचाऱ्यांचा आजचा दिवस सुटला असेल, रोजगार मिळाला असेल, तुम्हाला काय वाईट वाटते? आपण किती बेडचं रुग्णालय असणार आहे? हे 400 बेडचं रुग्णालय असणार आहे। कशा अशा अत्याधुनिक सेवा काय असणार? देखिए, सबसे पहला मैं एक चीज बोलूंगा कि आज आमदार क्षितिज ठाकुर का बर्थडे है। मैं भारतीय जनता पार्टी का एक शीर्षबद्ध पार्टी का कार्यकर्ता हूँ, इसलिए पहले उनको भारतीय जनता पार्टी की तरफ से जन्मदिन की शुभेच्छा देता हूँ। रहा है उद्घाटन का सवाल, ये किसी भी मायने में उद्घाटन नहीं था, एक तख्तियां लगाने का दौर, अभी क्योंकि विधानसभा आ रही है इसलिए तख्तियां लगाने का दौर शुरू है। क्योंकि अगर देखो देखने को जावे तो मेरा ऐसा मानना है, अगर तख्तियां लगानी है ना तो दीवालों पे नहीं, लोगों के दिल में लगाओ। अगर दिल में लगाओगे ना तो निकलेगी नहीं, दीवार पे लगाई हुई तख्ती है ना, सीमेंट जब छोड़ेगी ना तो तख्ती गिर के उसके टुकड़े होते कचरे में चली जाती है। आज ये जो जगह है वहां पे 4 साल पहले इसका जो अस्पताल का भूमि पूजन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे ने किया था, 19 में किया था। आज 5 साल हो गया। एक्चुअली 2 दिन पहले उनकी बैठक थी, मेरे पास ऑफिशियल लेटर है, आमदार हितेंद्र ठाकुर जी ने पानी और बिजली के लिए वो जो विषय था वहां के उसके लिए बैठक बुलाई थी, लेकिन जैसे पता चला कि हॉस्पिटल के लिए 250 करोड़ की निधि मंजूर हो गई है, वो विषय पे कहीं पे भी आपने प्रेस नोट उनके बारे में कहीं सुना क्या आपने? सिर्फ ये विषय को लेकर हमारे प्रयास से
अरे भाई, आपके प्रयास से अगर हुआ होता तो 2019 में जब उद्घाटन हुआ तभी महाविकास आघाड़ी का आप हिस्से थे। अगर आपने किया होता तो आज आप भूमि पूजन नहीं, यहाँ अस्पताल का आज उद्घाटन होता था। लेकिन ये तख्तियां लगाने का दौर, अभी आप देखिए वहाँ महापालिका जो बन रही है, वहां नंबर ही है, हम 6 साल से मांग कर रहे हैं, लेकिन आज बर्थडे के दिन, अरे भाई वहां कौन सा तुम जनता की महापालिका का उद्घाटन करके जनता का हित क्या होने वाला? वही महापालिका से वसई विरार का जो कंक्रीट का जंगल बन रहा है वो अवैध निर्माण ही होने वाला है, उसमें भी आप गाय कर रहे हो। आज नहीं कोई नगर सेवक है ना महापौर है, अगर आप वही काम आपको अगर आज ही के दिन करना, हमारा कोई विरोध नहीं, वो जनप्रतिनिधि उनके हाथों से होता था, हमारा कोई विरोध नहीं है। लेकिन यही काम अगर 8 दिन पहले आप प्लानिंग से करते, यहाँ के जितने भी सर्वदलीय पक्ष वाले को इनवाइट करते, यहाँ की जो प्रतिष्ठित जनता है उनको बुलाते, क्योंकि 150 करोड़ का जो लागत यहाँ की जनता के पैसे से बना है, आमदार निधि से नहीं बना है, तो कहीं ना कहीं ये जो भी कार्यक्रम हुए, आज जो दोनों कार्यक्रम हो रहा है, सिर्फ और सिर्फ श्रेय लूटने के लिए हो रहा है, कहीं पे भी इसमें जनता का हित नहीं है। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।